का म्हणतात गणपती बाप्पा मोरया? तर हेच जाणून घेण्यासाठी आम्ही आज आलो आहोत चिंचवड गावात। 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते। ते प्रत्येक गणेश चतुर्थीला मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते, पण नंतर वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना। यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते। एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल। दुसऱ्या दिवशी चिंचवड गावच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले असताना डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती। ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली। त्यानंतर मोरया यांची समाधीही येथेच बांधण्यात आली। हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते। गणपती सोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात। पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाते। तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।